हॅलो फ्रेंड्स, आजचा हा ब्लाऊज जो तुम्ही बघताय तो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। हा वन टक्स ब्लाऊज आहे। या संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे। कस्टमरचे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जे उरलेलं कापड आहे त्याचपासून मी आज हा ब्लाऊज शिवणार आहे। बाह्यांसाठी मी हे कापड वापरणार आहे। कॉटनचं अस्तर घेऊन मी या ठिकाणी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। बंद बाजूकडून अर्ध्या इंचावर खूण करून मी त्या ठिकाणी सरळ रेष मारून घेणार आहे। या ब्लाऊजला मी मागच्या बाजूने हुक ठेवणार आहे। मागच्या भागाचं माप टाकण्यासाठी उंची 13 + 1 इंच असं 14 इंचावर मी मार्किंग केलं। शोल्डर 6 इंच घेऊन गळा रुंदी मी 3 इंच घेतली। खालील बाजूने सुद्धा मी तेच माप टाकलंय। मुंढा मी घेणार आहे 6 इंच। 6 इंचावर खूण करून मी त्या ठिकाणी सरळ रेष मारून घेते। हे 32 साइजचं ब्लाऊज आहे। 32चा चौथा भाग 8 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच असं 9.5 इंचावर मी मार्किंग केलं। पूर्ण कंबर घेरा आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7 इंच। मागील बाजूने टक्स देण्यासाठी मला लागणार आहे 1 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, म्हणजे टोटल 9.5 इंचावरच मी खूण केली आहे। मुंढ्याकडच्या बाजूने या ठिकाणी मी अर्धा इंच आत घेऊन आकार देऊन घेणार आहे। गळ्याची उंची आहे 10 इंच। या गळ्याला मी व्ही शेपचा आकार देणार आहे। गळ्याला व्ही शेप देण्यासाठीच मी गळा रुंदी 3 इंच अशी ठेवली होती। गळ्याला आकार देताना वरच्या बाजूने थोडं अंतर ठेवून मी आकार द्यायला सुरुवात केली। त्यानंतर थोडं हाताने सुद्धा आकार देऊन घेतला। मी ब्लाऊजला स्लीव्ज या वेगळ्या बनवणार आहे। त्यासाठी मी 5 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने आडवी रेष ओढून घेतली। आता माझं मागच्या भागाचं सर्व मार्किंग करून झालेलं आहे। हे मी आता कट करून घेते। आता पुढच्या भागाचं आपल्याला मार्किंग करायचं आहे। त्यासाठी खालच्या बाजूने अर्धा इंचावर मी एक रेष ओढून घेतली। उंची आहे 13 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून मी 14 इंचावर खूण केली। शोल्डर घेते मी 6 इंच आणि गळा रुंदी 3 इंच। खालच्या बाजूला सुद्धा मी हेच माप टाकते। गळ्याची उंची मी इथे घेणार आहे 6 इंच। या ठिकाणी गळा उंची तुम्ही 6 ते 7 इंच सुद्धा घेऊ शकता। तुम्हाला डीप नेक आवडत असेल तर तुम्ही 7 इंचापर्यंत घेतलं तरी चालेल। व्ही शेप दिल्यानंतर हाताने सुद्धा त्याला थोडासा आकार द्यायचा आहे। मुंढा मी घेतलेला आहे 6 इंच, छाती 8 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून मी 9.5 इंचावर मार्किंग करते। खालच्या बाजूने सुद्धा मी हेच माप टाकते। मुंढ्याजवळ आतल्या बाजूने मी थोडं अर्धा इंच मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून आकार दिला। ब्लाऊजला खालच्या बाजूने आपल्याला एक टक्स मारायचा आहे। त्यासाठी मी 4 इंचावर मार्किंग केलं। त्या खुणेच्या दोन्ही बाजूला मी पुन्हा 1-1 इंचावर मार्किंग केलं। टक्स पॉइंट करण्यासाठी मी 4 इंचावर पुन्हा वरच्या बाजूने मार्क करते। वरच्या बाजूने टक्स पॉइंट मोजला तरी सुद्धा 10 ते 10.5 एवढंच अंतर येईल। आपण हे मार्किंग वरच्या साईडने सुद्धा करू शकतो किंवा खालच्या बाजूने आपण डायरेक्ट 4 इंचावरती मार्क केलं तरी सुद्धा चालतं। हे अंतर उंचीनुसार आपण 4 ते 4.5 इंच घेऊ शकतो। हे टक्स पॉइंट आता मी तिरकस रेष ओढून जोडून घेणार आहे। तिरकस रेष ओढून झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे प्रिन्स कट ब्लाऊजला आकार देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी थोडासा आकार द्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही आकार जरी नाही दिला तरी सुद्धा चालेल। कंबर घेर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7 इंच। आपण टक्ससाठी जे मार्किंग केलं होतं त्या ठिकाणी आपलं 2 इंच कापड कट होणार आहे, म्हणून मी पुढे 2 इंचावर सुद्धा मार्क केलं आणि शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच। अशा पद्धतीने कमरेकडच्या बाजूने टोटल 10.5 इंचावर माझं मार्किंग झालेलं आहे। मुंड्याकडचा भाग आणि कमरेकडचा भाग असे दोन्ही पॉइंट मी एक रेष ओढून जोडून घेते। ब्लाऊज शिवल्यानंतर टक्सच्या बाजूने ब्लाऊज थोडं वर उचललं जातं, त्यासाठी मी अर्धा इंच खाली रेष ओढून घेतली। आपल्या फिटिंगकडच्या बाजूने अर्धा इंचापासून मी अशा पद्धतीने तिरकस रेषही मारून घेतली। आता मी ब्लाऊजचा मागचा भाग याच्यावर ठेवून घेतला आणि वरच्या बाजूने सरळ रेष ओढून घेतली। पहिले मी गळ्याला व्ही आकार दिला होता, पण आता मी गोलाकार देऊन घेते। आता आपलं मार्किंग झालेलं आहे, म्हणून मी आता हे सर्व कट करून घेणार आहे। खालील बाजूने मी जी तिरकस रेघ ओढून घेतली होती ते सुद्धा मी कट केलेलं आहे।
आपण जे टक्ससाठी मार्किंग केलेलं होतं ते कट करत असताना मी जे रेष ओढून घेतली होती त्या रेषेहूनच कट करते. आता आपलं अस्तरच्या पुढच्या आणि मागच्या भागाचं कटिंग हे झालेलं आहे. ब्लाऊजचं जे मेन फॅब्रिक आहे त्याला आता आपल्याला हे जोडायचं आहे. सरळ ब्लाऊज पीसवर मी अस्तर ठेवून मुंढा आणि गळ्याचा भाग जोडून घेतला. हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी म्हणून मी कात्रीने छोटे छोटे कट सुद्धा मारून घेते. अशा पद्धतीने आपण जेव्हा कट मारत असतो तेव्हा ब्लाऊज उलट केल्यानंतर त्याला छान अशी फिनिशिंग येते. आता मी हे उलट करून घेते. उलट केल्यानंतर आपण गळा आणि मुंड्याच्या ठिकाणी जिथे शिलाई मारली होती त्या ठिकाणावर एक टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता शोल्डर कटचा जो भाग आहे त्याला मी ओपनच ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने मी हा पुढचा भाग तयार करून घेते अशाच पद्धतीने आपल्याला मागचा भाग सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर त्याचा लुक खूपच सुंदर दिसतो आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर केलं तर हे अतिशय सोपं सुद्धा वाटतं. याला आपण खूप सुंदर अशा स्लीव्ज पण करणार आहोत. वरच्या साईडने माझी शिलाई मारून झालेली आहे. आता खालच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवत असताना प्रत्येक गोष्ट ही स्टेप बाय स्टेपच करायची आहे. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. मागचा भाग सुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेतला आहे आणि पुढच्या भागाला सुद्धा खालच्या बाजूने शिलाई मारली आहे. आता हे दोन्ही टक्स पॉइंट मी जोडून घेते. दोन्ही टोकं एकमेकांवर ठेवून फक्त आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे. डबल टिप मारायची आहे याच्यावर. या ठिकाणी व्यवस्थित असा पफ तयार झालेला आहे. कमरेकडच्या साईडने आता मी एक पट्टी लावून घेते. अंदाजे 1.5 ते 2 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे. खालच्या साईडने ही पट्टी जोडून त्यानंतर त्याच्यावर एक दाबटीप सुद्धा द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर मागची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे. यावर मी जाड टीप मारून घेते. नंतर मी या ठिकाणी हात शिलाई सुद्धा करून घेणार आहे. पुढचा भाग आता पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता मागील भाग तयार करायचा आहे. त्यासाठी मी दोन्ही बाजूने टक्स मारून घेतले. हुक मी बॅक साईडने लावणार आहे म्हणून मी मध्यभागी कट करून घेते. या ठिकाणी आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी लावून घ्यायची आहे. हुक पट्टी आणि लूप पट्टी लावण्यासाठी मी कापड डबल फोल्ड करून घेतलं. त्यावर शिलाई मारल्यानंतर दाबटीप देण्याच्या अगोदर मी वरच्या साईडने कापड अर्धा इंचापर्यंत फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतर दोन्ही पट्ट्या फोल्ड केल्या. हुक पट्टी आणि लूप पट्टी तयार झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे पुढील भागाला खालच्या बाजूने पट्टी लावून घेतली होती त्याचप्रमाणे पट्टी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. ही कापडाची डबल घडी आहे. याची उंची 10 इंच आणि रुंदी 22 इंच इतकी मी घेतली आहे. आता हे सिंगल कापड आहे. त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने कापड फोल्ड करून घ्यायचं आहे. यापासून सिंगल बाही तयार होणार आहे. ही जी ओपन बाजू तुम्हाला दिसते या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत. या चुन्या पाडत असताना आपण सिंगल सुद्धा चुन्या पाडू शकतो. आपल्याला दोन्ही बाजूने सारख्याच चुन्या करायच्या आहेत. माझ्या एका बाजूकडच्या चुन्या तयार करून झालेल्या आहेत. आता मी दुसऱ्या साईडच्या चुन्या करते. आपण इथे एक एक प्लेट सुद्धा टाकू शकतो किंवा अशा पद्धतीने डायरेक्ट चुन्या सुद्धा करू शकतो. याच पद्धतीने मी दुसरी बाही सुद्धा तयार करून घेतलेली आहे. आता ही बाही ब्लाऊजला जोडायची कशी हे आपण पाहूया. शोल्डर कडचा भाग अंदाजे मी मोजून घेते. हे अंतर 3 इंच इतकं आहे. आपण बाहीला ज्या चुन्या केलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला 3 इंचच पाहिजेत. मी याच्यामध्ये अजून थोड्याशा चुन्या ॲड करणार आहे आणि हे माप 3 इंचापर्यंत करणार आहे. बाहीच्या दोन्ही बाजूने आपल्याला आता 3-3 इंच करून घ्यायचंय. दुसरी बाही सुद्धा मी अशाच पद्धतीने करणार आहे. अशा पद्धतीच्या बाह्या तयार करण्यासाठी तुम्ही ऑर्गन्झा किंवा नेटचं कापड सुद्धा वापरू शकता. ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग तयार करताना मी शोल्डर कडचा आणि साईडचा भाग हा ओपन ठेवलेला होता. शोल्डर कडच्या बाजूने ही बाही अशा पद्धतीने आतमध्ये टाकते मी. अशा पद्धतीने बाही अटॅच केल्यामुळे त्याला खूप छान अशी फिनिशिंग दिसते. आता मी साईडने आतल्या बाजूने हात टाकून आतल्या बाजूने बाही धरलेली आहे आणि मी हे उलटवून घेते. मी बाही धरून ठेवलेली होती ती सोडायची नाहीये. अशा पद्धतीने हे आता व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि यावर एक टीप मारायची आहे.
यावर मी पहिले सिंगलच टिप मारणार आहे आणि हे व्यवस्थित जोडून झालेलं आहे की नाही हे कन्फर्म झाल्यानंतर डबल टिप मारणार आहे। हे उलट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बाही किती व्यवस्थित अशी अटॅच झालेली आहे। इथे कुठे शिलाई दिसत नाहीये। आता मागच्या भागाला आपल्याला बाही लावायची आहे। पुढच्या भागाला आपण ज्या पद्धतीने बाही लावली होती त्याच पद्धतीने मी लावते। साईडच्या भागामधून हात टाकून बाही आपल्याला धरून ठेवायची आहे आणि उलट करून त्यावर मग शिलाई मारायची आहे। याच कारणासाठी ब्लाउजला साईडने मी शिलाई मारली नव्हती, ते ओपनच ठेवलेलं होतं। ही बाही व्यवस्थित करून घ्यायची आहे, त्यानंतरच त्याच्यावर शिलाई मारायची आहे। एकदा शिलाई मारल्यानंतर ते उलट करून पाहायचंय आणि व्यवस्थित फिनिशिंग मध्ये असल्यावरच त्याला डबल शिलाई मारायची आहे। दोन्ही बाजूने माझी बाही लावून झालेली आहे। आता याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडकडची बाही सुद्धा लावून घेणार आहे। ब्लाउजला बाह्या लावून झाल्यानंतर आपल्याला ब्लाउजची फिटिंग सुद्धा करायची आहे। ब्लाउजच्या दोन्ही बाजूंनी मी फिटिंगचं माप टाकून घेतलं आणि शिलाई मारून घेतली। तुम्हाला आजचा हा ब्लाउज कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक यू।